तर आज सकाळच्या जेवणात बनवलं होतं पालक वरण. जेवण वगैरे आटोपल्यानंतर ना बापलेकीची अशी काही मजा मस्ती चालू होती. दुपारच्या टायमिंगला आजीने ना रेवची मस्त अशी बुच्ची घालून दिली होती आणि संध्याकाळच्या टायमिंगला इथे ना रेवचं असं चालू असतं की मला ना नुसतं खाली खेळायचं असतं, म्हणून तिचे ना असे बोटं दाखवायचे काम चालू असतं आणि खाली नेलं ना की सगळेजण येतात तिच्यासोबत खेळायला, कारण सर्वांना ना रेव खूप जास्त आवडते. आणि तसंही आमच्या एरियामध्ये आसपासनं लहान मुलंच नाही आहे, त्यामुळे मग ती सर्वांची लाडकी आहे. तर सर्वजणी आल्या होत्या आणि तिला म्हणत होत्या डान्स कर. तिचं ना असं काहीसं डान्स करणं चालू होतं. आणि संध्याकाळीच म्हणजे रात्रीच्या टायमिंगला 7 एक वाजताच्या दरम्यान ह्यांनी पाणीपुरी आणली होती. आईना खावीशी वाटत होती म्हणून मग पाणीपुरी आणली त्यांनी. आणि रेवचं ना सतत मध्ये मध्ये चालू असतं, तिला ना सतत वाढणं करायची असतात आणि जेव्हा वाढणं करायची वेळ येईल ना तेव्हा काही वाढणार नाही. पण आता ना तिचं असं चालू असतं की मी कोणाला वाढून कोणाला नाही, आणि चमचा काही तिच्या ताटापर्यंत जात नाही आणि असंच तिचं चालू असतं. ते झाल्यानंतर ना थोडा वेळ TV वगैरे बघितला आणि त्याच्यानंतर ना बाकी इतर काही गोष्टी करायच्या होत्या. मला दुकानासाठी खटाई बनवायची होती, तर मग तीच बनवायला घेतली होती इथे. तर बराच उशीर झाला होता. जेवण वगैरे सगळ्या गोष्टी आटोपल्यानंतर मी बनवायला घेतली होती आणि बनवायला टाकली. आता म्हटलं गतका कधी येते खटाईला, त्याचीच वाट बघत होती मी. पटकन गतका यायला की गॅस बंद केला की झोपून जाते म्हटलं, त्यासाठीच मी इथे ना गतका यायची वाट बघत होती. आणि फायनली ना मस्त असा गतका आला आणि आपली खटाई रेडी झाली. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.